इथे एक चिंच होती. त्या चिंचच्या झाडावर सर्व गुरांना पण ते पाण्याची टाकी बांधलेली होती. पाण्याच्या हा परिसर इतका सुपब होता. एक शनिवार रविवार असला ना सर्व या जाग्यावर तसं बघायला गेलं ना तर आमच्या म्हणजे जी 16-17 वर्ष मी जी इथे राहिलो ना गावाला, त्याच्यामधली 7-8 वर्ष तर या जागेवर आलो नाही असं झालंच नाही. म्हणजे खालचं जरी घर असलं आपलं तरी. आणि महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का, इथे एक चिंच होती. ह्या चिंचच्या झाडावर इथे बरोबर होती बघ इकडे. आणि ह्या चिंचेच्या म्हणजे झाडावर सर्व शाळा सुटली शनिवार रविवार असला ना सर्व मुलं पूर्ण वरच्यावाडीत जवळजवळ त्यावेळी 70-80 मुलं होती. 70-80 मुलांमधली पकड एक 20-25 मुलं तर ह्या चिंचेच्या झाडावर असायचीच चिंचा काढायला. इथे एक फार मोठी बिटकी होती. इथे त्या बिटकीचा आंबा इतका गोड, अरे बापरे. तिकडे रोपा म्हणून एक आंबा होता. तिथे ही होती आपली रामफळाचं झाड होतं. भयंकर रामफळं धरायची त्याला, इतकी सुंदर. आम्ही त्या ह्याच्यात मातीत लपवून ठेवायचो आणि नंतर मग पिकल्यावर खायचो ती. तसं बघायला गेलं तर ह्या जागेशी आमच्या आठवणी एकदम सॉलिड आहेत. रात्री अपरात्री कधीही या, हा परिसर इतका सुपब होता. एकदम फुल पॉझिटिव्ह एनर्जी देणारा. म्हणजे आठवणी फार अशा म्हणजे गडद आहे तिथल्या. इकडे रातांबीची झाडं होती. तिकडे ते पाणी जंगलातलं पाणी यायचं, ते नळाने आणलेलं होतं. इथे आतमध्ये टाकी आहे, छोटंसं टाकं. आता आपण जाऊ नाही शकत ते ॲक्च्युली. हे बघ, इथून तू गेलास ना, इथून असं तिथे आम्ही ते आंघोळ वगैरे करायचो मस्तपैकी. तिथे पाणी यायचं वरून. झरा होता, झऱ्याचं पाणी आहे, म्हणजे कुठलं विहीर वगैरे नव्हे किंवा कसलं पाणी नाही. म्हणजे आत्तासुद्धा तो मला वाटतं तिथला झरा चालू असेल तो. त्याला किनाईत म्हणतात. आणि तिथे एक छोटं ह्या घरातल्या लोकांनी त्या काळी म्हणजे 70s वगैरे किंवा 80s तिथे एक पाण्याची टाकी बांधलेली होती. त्या पाण्याच्या टाकीतून नळ जोडला होता. ते म्हणजे त्या झऱ्याचं पाणी त्या टाकीत साचायचं आणि ते पाणी जवळजवळ नाही म्हटलं तरी इथून एक अर्धा किलोमीटर नाही म्हणता येणार, पण एक 400 मीटर 300-400 मीटरवर ती टाकी यायची जंगलात वरती. ते पाणी सर्व आम्ही घेऊन इथपर्यंत, म्हणजे आम्ही नव्हे, म्हणजे ते पाणी यायचं इथे. सर्व गुरांना पण ते पाण्याचा पिण्यासाठी वापर व्हायचा. आणि हे असं जंगल दिसतंय ना, असं काही नव्हतं त्यावेळी. मोठी झाडं होती पण ह्याच्यात. ती आता मोठी झाडं दिसत नाही आहेत. मला वाटतं मोठी झाडं तोडली. ती तोडल्यानंतर हे असं एक छोटं असं जंगल झुडपं वाढलेली आहे ती. आणि इथूनच आम्ही वरती जायचो मैलावर. आणि तिकडे एस टीचा स्टॉप होता. एस टी थांबायची आहे वरती, समजलं का. आणि इतकं सुंदर डोळ्यासमोर चित्र आहे त्या सर्व पूर्ण त्यावेळेच्या जागेचं. ह्या वन ऑफ द बेस्ट प्लेस होती आमच्यासाठी. गुड एकदम खरोखर. आज ते कोणच राहत नाही, त्यामुळे काय झालं आहे की त्याची निगा राखली जात नाही आहे. तरीसुद्धा दीपक, विनोद वगैरे, शिवाजी हे लोक घेतात म्हणजे येतात असे. आणि फार चांगल्या पद्धतीने सर्व सण साजरे होतात. आता पण पालखीला बरीच लोकं आली होती. हे आंब्याचं झाड आहे ना, 1 वर्ष सोडून येतं. हे हापूस आहे. हे पण हापूसाचं झाड जवळजवळ 50-60 वर्षापूर्वीचं आहे हे झाड. असं 50-60 आरामात 50-60 वर्ष झाली असतील या झाडाला. आणि इतकं लागायचं विचारू नकोस. भरपूर ह्याला फळं धरायची. आणि हे आमचे जे दाजी होते, ते दाजींचे भाऊ, त्यांना काय आम्ही बघितलेलं नाही, कारण का ते त्याच्यावर जी तारीख दिसते त्याप्रमाणे ते. आणि यांना कोणालाच बघितलेलं नाही. यांच्या मुलांना मी सध्या मंडळाचा सेक्रेटरी झाल्यानंतर, मी मुंबईत गेल्यानंतर सेक्रेटरी झालो, त्यावेळी यांच्या मुलाला वगैरे ओळखायला लागलो. पण हे काय त्यावेळी आमच्या जन्माच्या अगोदरच वारलेले आहेत. 70s 71-72 मला वाटतं. आणि त्यावेळीची ती ही समाधी आहे. फारच हा परिसर. इकडे पाठीमागचा ओहळ होता. किनाईतून जे पाणी यायचं ना, त्याच पाण्याचं वहाळ आहे पाठीमागे. त्या वहाळीतून आम्ही किरव्या वगैरे पकडायला जायचो. परत पुढे गेलास की तिकडे ह्याची कोंड होईल पाणी. म्हणजे जो हा वरून ही जी व्हॅली आहे ना, म्हणजे हे
तर त्या व्हॅलीमधून येणारं पाणी आहे ना, त्याचा पर्याय हा. त्या पर्यायातून पुढे गेलं की तिकडे एक कोंड आहे मस्तपैकी. त्या कोंडीत जाऊन आंघोळ करायचो आम्ही, मस्त पोहायला जायचो इकडे. आणि त्याच्याच पुढे त्या सकाळचा मासे पकडायला वगैरे सुद्धा जायचो आम्ही. फार मस्त दिवस होते ते, म्हणजे त्या गोड आठवणी आहेत, सुखद आठवणी आहेत त्या इथल्या. आमच्या वरच्या वाडीतली सर्व मुलं इकडे वरती असायची. आंबे म्हणा, चिंच म्हणा, हा जो परिसर आहे हा असा एवढाच घनदाट नव्हता, पण मोठी झाडं होती त्यावेळी, अशी खारपुटीसारखी नव्हती. याच्यात गुरं चरवायला आम्ही घेऊन जायचो. इकडे वरचे आहे ना, हे आपलं किनई नव्हे, हां ही किनई बरोबर. तर हे किनईमध्ये गुरं चरवायला घेऊन जायचो. तिकडे फळशीचं बाटलं आहे, फळशीच्या बाटल्यातून पुढे या साईडला चिंचचं पाणी म्हणून आहे, तिथपर्यंत जायचो आम्ही. एकदा एक मोठा डुकर मारलेला होता इकडे चिंचच्या पाण्याजवळ. फारच उत्तम असं होतं. हे घर मला वाटतं साधारणतः 1930 ते 35च्या दरम्यान बांधलेलं आहे. हे घर आहे ना, हे घर 1930च्या दरम्यान, 1930-35च्या दरम्यान हे बांधलेलं घर आहे. म्हणजे आता त्या घराला 100 वर्ष होतील. इतकं पुरातन आणि इतकं सुंदर होतं हे घर बांधलेलं त्यावेळीसुद्धा. म्हणजे आत्तासुद्धा सुंदरच आहे फार. तसं त्या पद्धतीने ह्यांनी मेंटेन केलं आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने मेंटेन केलं आहे म्हणजे नूतनीकरण केलं आहे त्याचं. पण ह्या घराच्या भिंती मला चांगल्या आठवतात त्यावेळी 85-90च्या दरम्यान, की ह्या बाजूच्या ज्या भिंती होत्या त्या भिंतींना पूर्वी मातीच्या भिंती होत्या, चिऱ्याच्या नव्हत्या, मातीच्या भिंती होत्या. पण मधले जे खांब होते ना ते बेसाल्ट दगड असतो ना, काळा दगड, त्या काळा दगडाचे पूर्ण हे होते. दोन म्हणजे 2 पार्टमध्ये, 2 भागांमध्ये असा पूर्ण खांब असायचा दगडाचा. आणि त्या उटाळ्यावर ठेवलेले असायचे, उटाळा म्हणतात त्याच्यावर. तसे ते एकदम सुबक असे खांब होते. ते 100 वर्षापूर्वीचं बांधकाम. हा जो चौथरा आहे ना, हा चौथरा 1000 वर्ष झाल्यानंतर ह्या चौथऱ्याला काय होणार नाही. ह्या बेसॉल्ट दगडामध्ये इतका सुंदर बनवलेला आहे तो बघ, हा चौथरा जो तुला ब्राऊन कलर दिसतोय ना तो. आणि एकदम सुंदर आर्किटेक्चर होतं आतमध्ये केलेलं आहे. लाकडाचं काम सुंदरपैकी करून घेतलेलं त्या काळी. आणि इतक्या वरती हे, मग तसं बघायला गेलं तर पूर्ण वाडी खाली आहे. आणि हे आपलं ह्या वाडीतलं शेवटचं घर आजही तितक्याच ताकदीने उभं आहे. आणि नवीन पिढी इथलं ते सर्व त्याचं संगोपन करते. अतिशय सुंदर अशा रमणीय निसर्गामध्ये हे घर आहे. राहण्यासाठी सुद्धा आजही तितकंच उत्तम आहे. बघ तो परिसर जो पाठीमागचा दिसतोय ना त्या डोंगरापर्यंत, म्हणजे आता असं मोठी झाडं दिसत नाही आहेत, पण जंगल वाढलेलं आहे, माजलं आहे. इथे बिबट्या येतो, सर्व जंगली प्राणी येतात. बिबट्या इथे तर पाठीमागे त्यांच्या ज्या पडवीत तिथे तर ह्या खोपीत तर तो बसलेला असतो. म्हणजे जवळून बघितलेला आहे कित्येक लोकांनी बिबट्याला. इथेच या घरात बसलेला, ह्याच्यात बसलेला असताना या खोपीत. अतिशय. आणि आता हे जरा साफ केलं, इकडे दाखव. हे आत्ता साफ केलेलं आहे म्हणून ते दिसतंय. इथे मोठी मोठी झाडं होती, ते जरा आता वरती यायला मला वाटतं आता जरा बरं वाटतं इथे. म्हणजे खालचं सर्व परिसर तर दिसतोय तो. नाही तर पूर्वी म्हणण्यापेक्षा आत्ता काही दिवसापूर्वी इथून काही दिसायचं पण नाही.
इतकं असं एकटं घर होतं हे इकडे एका साईडला आणि पूर्ण जंगलात.